श्रीपते पंथे अकरावा श्रीपते रामकृष्ण वाचा भावादिवाचा रामकृष्ण वाचा भावादिवाचा रामकृष्ण वाचा भावादिवाचा माधव शिवाचा रामजप माधव शिवाचा रामजप माधव शिवाचा रामजप नाम साधे साधना नाम साधे साधना साधे बंधना साधे बंधना साधे बंधना नाम गोरे वैष्णवारा राम कृष्ण गोरे वैष्णवारा योगिया साधे जीवनकारा योगिया साधे जीवनकारा तत्वाला उच्चारे प्रसाद विश्वदा तत्वाला उच्चार प्रसाद विश्वदा उद्धरा कृष्णदा नामदेव मने नाम हे नामदेव मने नाम हे सर्वत्र हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना गणना कोलकरी पुत्राची गणना कोलकरी ओ पार कुमार जय जय कुमार संगीती बनो मार्ग संताचे संगती बनो मार्ग संगती बनो मार्ग संताचे संगती बनो मार्ग संताचे संगती बनो मार्ग बरोबर म्हणा मार्ग संताचे संगती बनो मार्ग अकरावाची पती येणे पांचे अकरावाची पती येणे पांचे हरे मोखे मना हरे मोखे मना हरे मोखे मना अकरावाची पती पुण्याची गणना कोण
गणना कोण करी हरि मुख म्हणा हरे मुख म्हणा हरि मुख म्हणा हरे मुख म्हणा हरे मुख म्हणा हरे मुख म्हणा हरे मुख म्हणा रामकृष्ण वाचा भावा देवाचा एक तत्व नाम साधुते साधन देशाचे बंधन मानुजे नामामृत गोडी वैष्णवाला दरी योग्या साधले जीवन सत्वर उच्चार ज्ञानदेव मने नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा
त्याच्या कृपादाने त्याच्या कृपादाने कथेचा विचारो त्याच्या कृपादाने पांडुरंगाचा म्हणा दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकिया. आता संत पांडुरंगाला झाला तर संताला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. अशा प्रमाणात सेवेसाठी घेतलेले अभंग ज्ञानेश्वर माऊली म्हणले ज्यासले योग्याची माऊली असलेले ज्ञानराज माऊली म्हणतात. ज्ञानराज का तर अभंग घेण्याचा उद्देश आहे की आता माऊलीची 750वी समाधी सोहळा म्हणले आणि संतांचं सानिध्य आमच्या शिवानंद स्वामीच्या आश्रमात आम्ही काय झालो संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पती याप्रमाणे आम्ही त्याच्यात येऊन गाणं झालो पावन झालो. मायोग पीठे तटे भीमराज्यम वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागती तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अशा प्रमाणे शिवानंद स्वामीच्या चरणी नतमस्तक हो. उत्तराधिकारी असलेले शंकरानंद स्वामींचे चरणी त्यांच्याही चरणी नतमस्तक हो. तसेच माझे माता पिता गुरु त्यांच्याही चरणी नतमस्तक हो. आणि जमलेले सगळे श्रोतेवर्ग माता भगिनी त्यांच्याही चरणी नतमस्तक हो. आमच्या माऊली असलेल्या भजन होते त्यांच्याही चरणी सगळ्यांच्या नतमस्तक हो. माधव आहेत म्हणजे आमचे भाऊ जे उभारलेत मला इथे येऊन वेळ काढून त्यांच्याही चरणी नतमस्तक होऊन वाजवणारे ऐकणारे गाणारे सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. त्याप्रमाणे असलेले संतांची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथी. देवाची जर प्राप्ती व्हायची असेल तर अगोदर संतांच्या सानिध्यात गेलं पाहिजे संतांची सेवा केली पाहिजे.
संतांच्या चरणावर लीन झालं पाहिजे असे असणारे शिवानंद स्वामी आमचे संत होऊन गेले. त्यांचं काय म्हणले, त्यांच्या सानिध्यात आलो म्हणून इथं आज उभारण्याची आम्हाला संधी मिळाली. का तर संत चरणाला जर लागत सहज वासनेची बीज जुळून जाय मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागली. कुठं सुख कुठं मिळतं? संतांच्या संगतीत मिळतं. आपण कुठं हुडकालो? आपण प्रपंचात हुडकालो. प्रपंचात सुख मिळत नाही. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ संसार दुःख मुळे सगळीकडे हिंगळा. इथं आल्यानंतर जे सुख लागतं ते घरी गेल्यावर मिळतं का? इथं आल्यावर जे आनंद आहे त्या आनंदाला पारा नाही. म्हणून संतांची संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे करते. या पंथानं आपल्याला काय करायचं आहे तर संत मार्गाने जाऊन आपल्याला देवापर्यंत जायचं आहे. असे कुणी कुणी गेले संतांच्या संगतीत राहून सगळ्या जगाचा संत जर झाले नसते तर लोक पुण्या मार्गाला गेला असतं सांगत. का तर दयानिधी ते संत ज्या मार्गे जाता न पडे गुंता कोटे काय. संतांनी जे मार्ग दाखवलाय ते कसा आहे सुखकर आहे सोयीस्कर आहे. पण माणसाला तिकडला मार्ग वाईट वाटतो आणि इकडलाच मार्ग काय वाटतो दुःखकर वाटतो. संसारातलंच बरं वाटतं. पण संसारात सुख संसारी असावे पण असूनी नसावे चित्ती असू द्यावे समाधान. आमच्या तुकाराम महाराज म्हणतात संसार करा. कुठल्याच संतांनी म्हणले नाही एक आमची माऊली सोडलं तर सगळ्या संतांनी प्रपंच करा. प्रपंचात करूनच मग परमार्थ करा म्हणून सांगितलं. अशा प्रमाणे असले संतांची संगती कशा अनमोल आहे. संतांचा एक क्षण सुद्धा कसा मोलाचा असतो. संत येते घरात तोची दिवाळी दसरा म्हणतात. संताविन प्राप्ती नाही अशी वेद रीती गोष्टी म्हणतात. संताविन काय तर आपल्याला देवाची प्राप्तीच नाही. संतांच्या संगतीत गेले की संत मार्ग दाखवून देवापर्यंत जाण्याचा मार्ग संत आपल्याला करून देतात. आमच्या जनाबाईला काय केलं 14 माणसाचं कुटुंब आमच्या नामदेव महाराजांच्या 14 कुटुंबाचं काय करावं दळण करावं कांडण करावं भांडी घासावी सडा समार्जन करावं सगळे कामं सांगेल ते करावी. संतांच्या संगतीत असल्यामुळे त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली. इतके पसरले देव सुद्धा जनाबाईला दळ लागायचं. ओव्या गाऊनी स्वरात ओव्या गाऊनी स्वरात ओव्या गाऊनी स्वरात ओव्या गाऊनी स्वरात धनगळे सख्याचे आरे आळतोरीचा माळावे आळतोरीचा माळावे. भगवंतांनी काय करावं दळण दळावं कांडण कांडू लागावं. असं जे एकदा काय झालं दळण दळता दळता दिवस गेला कळा नाही रात्र गेली का नाही रात्री होऊन दळण दळायला बघ. इतकं मध्ये 14 माणसाचं कुटुंब म्हणल्यावर किती दळण दळायला लागत असेल. माझ्या भगवंतालाच काळजी पडायची. भगवंत येऊन काय करायचं दळण दळायचे दळू लागायचे. जाते ग फिरत
माझे जाते ग फिरते माझे जाते ग फिरते अशा प्रमाणे म्हणले ओव्या गात गात म्हणले भगवंतांना दळू लागावं कांडू लागावं. दळता दळता म्हणले रात्र झाली, झोपले पाव भगवंत परमात्मा तिथं दमले म्हणले झोपी गेले. इकडं पहाट झाली तर देव विनाय तर सगळे लोक काकड्याला आले काकडा करण्यासाठी. काकड्या करण्यासाठी सगळे निघाले म्हणले लोक बडवे निघाले. हातात घेतले ती काय घेतलं आरती घेतलं फळ पुष्प घेतलेले आहेत वस्त्र घातलेले आहेत दिवा लावण्यासाठी दिवा घेतलेला आहे तेल घेतलंय पाणी घेतलेलं आहे आंघोळ करण्यासाठी देवाला स्नान घालण्यासाठी पंचामृत घेऊन सगळे घोडे तिथं तयार झाले. पण देव नाही. देवाला तेवढ्यात जाग आली इकडं जाग आली म्हणजे माझे घडे वाट बघत असतील मी इथंच आहे. अजय हात काढून ठेवला तर खुट्टीवर तसाच ठेवला आणि भगवंतानी चिदंबर मी तिथे ठेवला जणीची वाकळच घेतली खांद्यावर आणि निघाले म्हणले निघाले ते तिथं आले मंदिरात. देवाने पाहिलं तो देव जाऊन आधी उभारले. आता भगवंत आहे तो चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सगळं म्हणे धन्य तोची विठोबा म्हणले. चतुर चतुर म्हणले माझ्या भगवंताला. त्या भगवंताला त्यांच्या घडवियाच्या अगोदर तिथं पूजा करण्यासाठी भगवंत तापलेले. पाहिलं गड्याने बघितलं सगळीकडे गोळा झाले. आंघोळ घालताना कपडे काढायला पहिले कपडे काढले पितांबर का नाही गळ्यातला हार नाही रत्नाचा हार होता तो रत्नाचा हार बघितला नाही नाही गोंधळ झाला. सगळ्या पंढरपुरात गोंधळ झाला म्हणजे कुठं घेतला असेल काय झाले बघितलं वाकळ कोणाची तर जनाबाईच्या आमची जनाबाई कुठं गोपाळपूरला राहत होते तिथून येऊन मला सगळ्या नामदेवाच्या घरी काम करायचं दळायचं कांडायचं सडासड मजूर करायचं भांडी घासायचं धुणी घ्यायचं स्वयंपाक करायचं स्वयंपाक बी करायचं. 14 माणसाचा स्वयंपाक करून 14 संतांची सेवा झाली नामदेवाची. ते शेवेमुळे भगवंत येऊन दळू लागला. पण मला त्यावेळेस जसं गोंधळ उठला सगळीकडे चोरी झाली चोरी झाली चोरी कोणी केली त्या जनाबाईनंच केली. काय तर जनाबाईची वेगळा शोध लागला. जनाबाईला आणला सूळ उभा केला त्याला शिक्षा काय चोरीला तर सुळावर द्यायचं. त्याप्रमाणे सगळ्यांनी ठरवलं. बघा देव संकट असं आणतो अशा प्रमाणामध्ये सगळीकडे बातमी पसरली. सगळे लोक गोळा झाले. सगळ्या पंढरपुरात बातमी निघाली. जनाबाईला बोलवायला आलं झाले. जनाबाई निघाल्या म्हणजे काय मी तर काय अपराध केलेच नाही. देवाने विसरून गेले. त्यात जनाबाईचा का दोष होता पण देवाला जनाबाईची भक्ती वाढवायची होती. जनाबाईचा महिमा वाढवायचा होता. देव कशा रीतीनं म्हणजे संकट आणतो पण संकट निवारण्याची ताकद देणारा तो भगवंत परमात्मा. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. अशा प्रमाणे भगवंतानं काय केलं मग सगळेजण गोळा झाले. सूळ उभा केला. सूळ उभा केला सगळं आणलं. जनाबाई आधी जाऊन मंदिरात जाते म्हणजे शेवटची इच्छा विचारतात सुळावर देतात काय नाही म्हणजे मला ऐकतो भगवंताची. भगवंताला तिनं बांधलं ओव्या गाऊनेश्वरात जात ज्ञानीच्या घरात दळणा दळले सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी. जनाबाईने खूप बांधलीवर का आपण भरण्याचा अधिकार नाही. जेव्हा म्हणले कसल्याच म्हणले तू लटकायच म्हणले का चोरीचा आळ माझ्यावर घातला म्हणले तू किती किती जणाला फसवलंच म्हणले. प्रत्येकाने ज्याने ज्याला देवाचं भजन पूजन केलं त्यांना त्रास आहे का नाही त्याप्रमाणे त्रास दिलात नव म्हणले तू नाहीच म्हणले. देवाला इतकं काय का बोली जण आपण भरण्यास तेवढा अधिकार नाही पण त्याप्रमाणे देवाला भांडल्या. भांडून मग पुन्हा सुळाकर आणलं. सुळ पाहिला म्हणले देव कळवळ आहे भगवंत कसं आहे कनवाळू आहे कृपाळू आहे.
दिनावर दया करणारा, भक्ताचं संरक्षण करणारा, मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली आघात निवारा, असा तो माझा भगवंत परमात्मा. त्याला दया आली. तेवढ्यात मला नेलं तर सुळा देताना सुळाचे झाले पाणी पाणी म्हणतात. काय केलं? सुळाचं पाणी पाणी करून टाकलं. का तर सगळ्यांनी मग सांगितलं भक्ताला, सगळ्याला कळलं. देव म्हणले काय करतो तर जनाबाईच्या घरी दळायला जातो. जनाबाईची भक्ती एवढी मोठी आहे म्हणले तिथं हार वेचला, हार आणला आणि सगळ्यांनी काय केलं मग जनाबाईला केलं. अशा प्रमाणे जनाबाईची खाती आमच्या कुठं कुठं निघाली, सगळीकडे पसरली. ज्यावेळेस म्हणले कबीर महाराजाला कळलं, काशीत कबीर महाराज राहत होते. जनाबाई एक भांडे धुणं करणारी बाई म्हणले, पण तिला देव दळू लागतो, गौऱ्या लावू लागतो, शेण काढ लागतो, सडा समार्जन करतो, भांडे घासू लागतो, सगळी कमी नवं जनाबाईला आमच्या नाव घालावं देवानं. त्यावेळेस पांडुरंग परमात्मा नाव घातले की रुक्मिणी मातेला राग यायचं, तुम्ही तिथंच जाताना जनाबाई सांगते तसं म्हणू नको का म्हणले, माझ्या जनीला नाही का मी घालो ना पणी देव करी फणी, देव फणी माझ्या जनीला नाही कोणी, माझ्याशिवाय कोण नाही का माझ्या जनीला, माझी लेक आहे ती, तिला कोणी नाही म्हणून मी तिचं काय करतो नाव. जनाबाई नहायला बसली तर देवानं गरम पाणी झालं, त्याला ईशानाला पाणी आणून देवानं घालावं. काय भक्ती केली असेल त्या जनाबाईनं. उगुदेव घरला येत नाही, उगुदेव कामं करू लागत नाही, उगुदेव संकट आल्यावर निवारत नाही. त्यामुळे आमच्या जनाबाईची कृती सगळीकडे पसरली, काशीपर्यंत गेली. काशी काय विद्येचं माहेर काय, तिथं संस्कृत ग्रंथ अध्यात्म क्षेत्राचं मुख्य ठिकाण काय तर काशी विद्यापीठ आहे. आणि तिथे गेले, तिथं कबीर महाराजाला कळालं. कबीर महाराज निघाले घर मजल करत. काही व्यवस्था होती, वाहनं होते का काय होते, निघाचं पायी चालतच निघाले. काय कुठं आले? आमच्या पांडुरंग परमात्म्याला. पुंडलिकाचं दर्शन घेतलं, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, सगळ्यांचं नामदेवबाईचं सगळं दर्शन घेऊन पुन्हा विचारत गेले. तर म्हणली ती जनाबाई ती शेणी गौऱ्या वेचायला गेली. आपण सांगितलं सगळ्यांना. गोपाळपूरला गेले, तिथे गेले, तिथं अजून एक बाई तिथे संघ गौऱ्या यायचं होती, नाही गौऱ्या वेचलेल्या होत्या आणि त्या गौऱ्या गोळा करत होत्या दोघी. ती म्हणायची जनाबाई माझ्या गौऱ्या हिनं घेतली, मी माझा ढीग मोठा होता म्हणले, आणि त्या बाईने तसंच केलं होतं. हिच्या जनाबाईच्या गौऱ्या घेऊन आपल्या ढिगात मिसळलेल्या होत्या, भांडणं करायला दोघी. तेवढ्यात कबीर महाराज लांबणं पाहतात म्हणले असली जनाबाई असते भांडण करणारे पाहिलं. मी म्हणले इथं गौऱ्यासाठी भांडण करायला लागले. मग जवळ गेले, विचारले, दुसऱ्याने सांगितलं, जवळ गेलं तुम्ही कोण? तर मीच जनाबाई म्हणले. कावर भांडता? तर सांगितलं म्हणले माझ्या गौऱ्या या बाईने घेतली. त्यावेळेस तिनं म्हणले तुमच्या गौऱ्या कशावर ओळखायच्या? त्यावेळेस जनाबाईनं म्हणले माझ्या गौरी ज्या हात लावल्या गौरीला विठ्ठल विठ्ठल नावाचा धुरी निघतो ती माझी गौरी आहे. मग त्यावेळेस कबीर महाराजांनी बघितलं, खरंच गौरीतून विठ्ठल विठ्ठल नावाचा ध्वनी निघत होता. म्हणजे काय भक्ती केली असं, माझ्या हाताच्या स्पर्शानं आपलं मुख लवकर विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, बोलतं चालतं असून पण निर्जीव वस्तू आहे गौरी. आणि त्यातून काय होतं विठ्ठल 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 विठ्ठल. अशा प्रमाणे म्हणजे विठ्ठल विठ्ठल कशातनं नामस्मरण आलो? गौरीतून आलो. का तर नामदेव सारख्या संताच्या संग आमचा नामदेव महाराज कसा लढीवाळ आहे, देवाचा लाडका भक्त, अखंड म्हणले देवाचं भजन गुण. नामा म्हणे लाखोली सदा, अनंत नामे त्यागून. अनंत नामे घेतल्याशिवाय नामस्मरण केल्याशिवाय देवाला नैवेद्य साखरेशिवाय मुखात पाणी खायला सुद्धा घालत नव्हते असे आमचे नामदेव महाराज. आणि क्षणभर इकडं तिकडं राहायचे नाही, अशी भक्ती केली आमच्या नामदेव. आणि त्यांची सेवा संताच्या सानिध्यात करून जनाबाईला काय केलं, देवानं सुद्धा भेटलं, देवाला सगळं कार्य केलं. त्यावेळेस कबीर महाराजांनी लगेच पाहिलं, म्हणले आपण उगच नाव ठेवलं म्हणजे गौरव वेचणारी बाई. ज्या आरती म्हणजे ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल नावाचा ध्वनी निघतो त्या कशी भक्तिवान असेल. लगेच साष्टांग दंडवत कबीर महाराजांना संताची पायी संताची
संताला काय झालं दंडवत घातलं कोणी तर कबीर महाराजांना त्यात आमच्या जनाबाई एवढा महत्व कशामुळे आलो संतांची सेवा केल्यामुळे. सेवेत काय असतं आमच्या काय घेतो नाथांच्या घरी देवानं काय करावं पाणी व्हावं सगळ्यांनी मला असलेले सगळे सेवा करावी का तर संतांना देवाला सुद्धा हे वाटतो संतांच्या मूर्ती पाणी वाहे कावडीनं पाणी करा नाही हो 36 वर्ष सेवा केली भगवंताने कुणाची नाथ महाराजांची. 12 वर्ष पाणी वाहिलं 12 वर्ष पूजेचं साहित्य दिलं 12 वर्ष गिरजा मातेला स्वयंपाकात मदत केली. 36 वर्ष एक नाही 2 नाही 3 तप झाले 12 वर्षाचे एक तप काय नाथ महाराजांनी सेवा केली 7 पिढ्या त्यांची सेवा करतात. त्यामुळं काय झालं तर संत सुद्धा देवाचं सानिध्य मागतो तेवढा संताचं महत्व आहे. म्हणून संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती निपंते रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जो म्हणजे शिवशंकर आणि रामाचं भजन करावं. भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव अशा प्रमाणे म्हणजे रामचंद्र प्रभू काय करतात महादेवाचं भजन करतात आणि आमचे शिवशंकर परमात्मा रामाचं भजन करतात. असे ज्या वेळेस म्हणले काय झालं ते समुद्र मंथन केलं. समुद्र मंथनातून काय निघालं 14 रत्न निघाले. अमृत निघालं विष निघालं मदिरा निघाले ऐरावत निघालं लक्ष्मी निघाले कौस्तुभ मणी ऐरावत घोडा मिळाला विजयश्रवा घोडा मिळाला ऐरावत हत्ती निघालं आणि काय विष निघालं. सगळ्यांनी सगळं काय काय वाटून घेतलं पण विष वाटून घ्यायला कोण तयार नाही. लक्ष्मी मातेला विष्णू भगवंताला लक्ष्मी माता दिली ऐरावत कुणा दिलं तर आमच्या इंद्राला दिलं कौस्तुभ मणी विष्णू भगवंताला दिलं. त्याप्रमाणे सगळ्या शंकर सगळ्याची वाटणी झाली. पारिजातच निघालं पण विष कोणी घेणार. ज्या वेळेस म्हणले विष घेण्याची पाळी कोणाला शिवशंकराला. शिवशंकरा म्हणले तुम्ही विष घ्या नाही तर हे विष पडलं तर सगळीकडे 10 होतं. त्यावेळेस काय केलं शिवशंकराने विष प्राशन केलं. जगाच्या कल्याणासाठी देवाला काय काय करावं लागतं विष पी प्यावं लागलं. शिवशंकर हालाले
शिवशंकर हळहळ विष पेला हलाल. कसले विष होतो? सगळ्यात दारू विष. पडला असतं खाली तर सृष्टी राहिली नसती. पण भगवंताने आमच्या शिवशंकराने ते प्राशन केलं. ज्यावेळेस म्हणले रामनाम केला, डोक्यावर चंद्र घेतला, शीतल वाटला नाही. नव म्हणले गंगा घेतली, म्हणले म्हणले सर्प गळ्यात गाठला, तरी का होईना दहा कमी होईना. शेवटी काय केलं? रामनाम झाला घेतल्या म्हणून तेव्हापासून माझ्या भगवंताला नीलकंठ नाम पडलं. कंठातच विष राहिला, गळा कसा झाला? कंठ निळा झाला, म्हणून नीलकंठ माझ्या भगवंताला नाव घेतलं. रामपूजी सदाशिव. अशा प्रमाणे दोघे एकमेकाचे काय करतात? तो भजन करणारे असे भगवंत परमात्माचे कसे आहेत तर त्या एक मला एकच आहे, दोघं दिसायला दोघं आहेत. आपण काय म्हणतो? आम्ही वारकरी, शिवभक्त वेगळे, वारकरी. तसं काही नाही. आपल्या वारकरी संपुरात आहे तर सगळ्या नाही. यारे अवघे जण याती भलती नारी नर. यात मग न करा विचार न लगेच. म्हणजे कुणाला इथं बंदी नाही. लहान असेल, मोठा असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, कुठल्या जातीचा असेल, कुठल्याही पंथाचा असेल, सगळ्या 18 पगड जातीला घेऊन चालणारा हा आमचा वारकरी संप्रदाय म्हणजे. त्याप्रमाणे संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे बनते. रामकृष्ण वाचा भावा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधती साधन द्वैताचे बंधन न बांधले. नामामृत बडी वैष्णवा लागली योगिया साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लागला कृष्णदाता. अशा प्रमाणे सगळ्या योग्याला सुद्धा काय करणार? द्वैत निघून जातं. नामस्मरण काय राहत नाही हो. तुम्ही पण जातोच नाही. तर तिथं आल्यानंतर सगळे एकमेकाच्या काय करतात? पाया पडतात. पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडती जन एकमेकाला काय करतात? दंडवट घालतात. माझ्या प्रल्हादाला काय हो? प्रल्हाद ज्यावेळेस म्हणजे पोटात होता त्यावेळेस काय केली तर नारद मुनीच्या संतांचं श्रवण केलं, कथा श्रवण केली. आणि त्यामुळे काय झाला? दैत्य कुळात हिरण्यकश्यपूचा मुलगा असून सुद्धा सारखं नामस्मरण करू लागला. आता Yeah.
मार्गगती आकळावा श्रीपती येणे पंते रामकृष्ण वाचा भावा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधती साधन द्वैताचे बंधन न बांधिले नामामृत गोडी वैष्णवा लागली योगी साधली जीवन कर सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लागला कृष्णदाता सत्वर म्हणले उच्चार प्रल्हादाला बिंबला त्यामुळे प्रल्हाद काय जो भक्त प्रल्हाद झाला कशात तर राक्षसी कुळात सुद्धा जन्म त्याप्रमाणे सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लागला कृष्णदाता कृष्णानं काय केलं गीता कोणाला सांगितली मग आमच्या अर्जुनाला सांगितली आणि भागवत कोणाला सांगितलं तर उद्धवाला सांगितलं उद्धवाचा जाता झाला का राखणे दोन बाजू लाडके भक्त माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याचे लाडके लढवाळ भक्त जे भगवंतांनी आईला सांगितले नाही मातेला सांगितले नाही गुरुला सांगितले नाही बंधूला सांगितलं ते सगळं गुजगुळे कुणाला सांगितलं तर माझ्या अर्जुनाला सांगितलं म्हणजे असा अर्जुनच सखा होता सारखं भगवंतांना अर्जुनाचं नाव घ्यावं सारखं अर्जुन अर्जुन उठताना बसताना अहो आपण देवाचं नाव घेतो यात नवल देव सुद्धा भक्ताचं नाव घेत असतो अखंड स्मरणात जसं एखाद्या आईला बघा एखादं लाडकं लेकरू असलं की क्षणभर मी डोळ्यासमोरून त्या लेकराला लांब जाऊ वाटत नाही जसं आईला त्याप्रमाणे अर्जुनाला क्षणभरही लांब जाऊन असं भगवंताला वाटायचं अखंड भगवंताला वाटायचं आपण अर्जुनाच्या सान्निध्यात राहतो उद्धवाला वाटायचं मी बी सारखं सखा आहे त्या यदू कुळातला असलेला आमचा उद्धव यादव कुळातला मी एवढ्या जवळचा जीवलग सखा आहे सारखं मी सानिध्यात राहतो मी सारखं करतो पण अर्जुनच का अर्जुन सारखं कृष्ण भगवंत म्हणत असतं म्हणजे सारखं म्हणावं त्यावेळेस म्हणले असलेल्या कळालं भगवंताला तिला बरंच आहे होय अभिमान तो मेरू पर्वता समान देवाला पुढं अभिमान चालत नाही अहंकार चालत नाही गर्व चालत नाही अभिमान चालत नाही गर्व अभिमान राहील देवाला आणि भगवान शरण सर्वस्व अर्पण त्यांच्या भगवंताला पांडुरंग परमात्म्याला सर्वस्व लागतं सर्व द्यावं लागतं दुसरं काय लागत नाही देवाला भाव लागतो देव भावाचा भुकेला हाच दुष्काळ त्याला भगवंतापुढं काय दुष्काळ आहे भावाचा दुष्काळ आहे देव काय मागत नाही हो देव काय देवाला एवढा ऐश्वर्य संपन्न देव आहे त्रिभुवनाचा मालक आहे त्रिभुवनाचा तो चालक आहे त्याला काय कमी आहे का हे सगळं निर्माण कोण केलं त्या भगवंतानीच केलं आपण काय म्हणतो देवाला मी वाहिलं ते वाहिलं काय वाहता तुम्ही सगळं देवाचं देवालाच वाहत असता आपलं काय यात काहीच नाही आपलं सगळं निर्माण केलेलं कोणाचं आहे त्या भगवंत परमात्मा त्याप्रमाणे अर्जुनाला अर्जुन म्हणलेलं उद्धवाला खटकाचं उद्धवाला वाटायचं मी एवढ्या जवळचा भक्त असून अर्जुना देवाला कळलं अंतर्ज्ञानानं देवाने लगेच मला व्रत सज्ज केला दारू असलेल्या सारख्याला बोलवलं पुन्हा व्रत घेतला व्रत निघाला अर्जुनाला तयार उद्धवाला तयार केलं उद्धवा चल मला आपल्याला कुठं जायचं आता कुरुक्षेत्र हस्तिनापूरला जायचं कुठं जिथं पांडव राहतो तिथं निघाले मजल करत द्वारकेपासून हस्तिनापूरला जायचं लांब दिल्ली आताची राजधानी ती दिल्ली म्हणतात तेव्हा हस्तिनापूर म्हणत होते त्याला आणि तिकडे निघाले दर मजल करत निघाले वाटत उद्धवाला वाटायला हे असं का कुणीकडे घेऊन चालले ते काय चल मला आपण जायचं म्हणजे आता गेले ज्यावेळेस सांगितलं निरोप त्यावेळेस असलेले मला आमच्या सुभद्रेला आनंद झाला द्रौपदीला आनंद झाला सगळ्यांना आनंद झाला कृष्ण परमात्माला भोजनाची तयारी केली पण अर्जुनाला बघायचं देवाला अर्जुन दिसल्याशिवाय करमत नव्हतं देव इकडे तिकडे पाहतो अर्जुन इथं नाही तिथं नाही इकडं बघितलं अर्जुन झोपलेला होता भगवंतान तिथं काय होती सुभद्रा माता आमची बसलेली होती केस वाळवत अर्जुन झोपलेला होता केस वाळवत होते त्यावेळेस पाहिलं लगेच बघितलं दादा तो आला का म्हणले दादाला म्हणले धर म्हणले केस वाळवायचं किस्तू घेतलेलं होतं ते ठेवलेलं होतं दिलं कृष्णाच्या हातात आणि सुभद्रा आपलं स्वयंपाक ते करण्यासाठी भगवंताची तयारी करण्यासाठी द्रौपदीला सांगितलं सगळ्यांनी स्वयंपाक ते तयार केला तिकडं पंचपक्वानं तयार केली तर म्हणले कृष्ण परमात्मा उद्धव तिथं आला लगेच तर पाहिलं म्हणले का कृष्ण आहे म्हणले अर्जुन भक्त आहे त्याचे केस वाळवायचे आपण घेतलाय तिरस्कार वाटला थोडा मग कृष्ण परमात्म्याने म्हणले अरे बाबा ही धर म्हणले मी अजून द्रौपदीला पाहिलंच नाही सुभद्राची भेट पहिली द्रौपदीची दिला हातात म्हणजे मग तर उद्धवाला खूपच राग आला पण काय करतोय मला देवाची आज्ञा भगवंताची घेतलं थांबवलं तिथं पण इकडं तिकडं पाहतो का नाव येत होतं मुखावर तिथं कृष्ण नाव
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव अशा प्रमाणे पाहिलं इकडं तिकडं कृष्ण कृष्ण. आता अर्जुन तो झोपलेला आहे. ते केस वाळवायला मी उभारले होतो, पण कुणीकडे इकडं बघतो तिकडं मागं पाहतो तिकडं पुढे पाहतो काय नाही, पण अर्जुनाच्या रोमातून कृष्ण कृष्ण असा शब्द बाहेर पडत होता. दोन्ही आश्चर्य वाटलं होतं मला. त्यावेळेसच त्याचं शाण्याला सांगावं लागत नाही म्हणे, कारण मला इथंपर्यंत आणण्याचं कार्य हे होतं म्हणले माझ्या कृष्णाचं. कृष्णदेवाने मला याच्यासाठी आणलं. मी अर्जुन अर्जुन माझ्या मनात होतो, पण देवाला कळालं नाही का. तर देवाला सगळं कळतं, न सांगता कळे अंतरीचे बोध. भगवंताला सांगावं लागत नाही. मुंगी पे पाव में घुंगरू बसताय तो अल्लाही सुनताय म्हणतात. ती मुंगी केवढी, त्याच्या पायातला घुंगरू केवढा असेल, त्याचा आवाज केवढा असेल, पण तो सुद्धा माझ्या भगवंताला पोचला जातो. असा माझा भगवंत परमात्मा म्हणले. त्यावेळेस खरंच म्हणले अर्जुनाचे केस केस रोम रोम. आमच्या तुकाराम महाराजांची सुद्धा तसं म्हणत नव्हते. प्रातिनिधीला गेल्यावर सुद्धा म्हणले सगळे कसं असतात लोक नाव ठेवतात सारखं. अरे बाबा म्हणले हा संत आहे, आणि प्रातिनिधीला गेल्यावर सारखं म्हणले नामस्मरण चालू यायचं नाही. म्हणले माझी मज झाली अनावर वाचा भाव जीवाचा छंद या नामाचा लागला असे. छंद कशाचा, साखंड नामाचा लागावं लागतं. अगदी नामस्मरणात गुंग व्हावं लागतं. त्यावेळेस काय होतं तर ते नाममय होऊन जातं, ते भगवंतापर्यंत पोचलं जातं. आणि आमच्या असं संतांनी काय हा मार्ग दाखवून दिला आम्हाला. कसला सोपा मार्ग आहे बघा. ज्या मार्गाने जाताना आपल्याला कुठं गुंता सुद्धा पडत नाही, कुठं म्हणजे अडचण सुद्धा येत नाही. जाता न पडे गुंता कोटे काही, कोटे काही कुठं सुद्धा गुंता पडणार नाही असं आमच्या माऊलीनं सांगितलंच आहे. ज्या मार्गाने गेलं त्या मार्गाने संतांच्या मार्गावर पाऊल पाऊल ठेवून आपण चालावं लागते. आमच्या गोरोबाबा काकांनी काय केलं, सारखं अखंड नामस्मरण करावं. सारखं अखंड करण्यात बाळ सुद्धा तुडवलं गेलं तरी बी ते देहावर नव्हते. अशा असलेले आमचे गोरोबा काका. आणि ज्या वेळेस म्हणले गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुमाराने बाळ तुडविले पायी, कुमाराने बाळ तुडविले पायी. Hare
भगवंताचं चिंतन करताना देहावर सुद्धा नसावं लागते. बाळ सुद्धा तुडवलं, पण ते बाळ मी भगवंताने ज्यावेळेस मला आमचे सगळे संत मंडळी तयार होते कुठं तर संत बहार पंढरीत कीर्तनाचा गजर. तिथे कोण असले म्हणले नरहरी सोनार आले, मुक्ताबाई आमची, ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, सोपान काका, गोरा कुंभार, नामदेव महाराज, सगळे मुले जे असलेले नरहरी सोनार चांगला असलेले मुले सगळे, नामदेव महाराज, सगळे तिथले संत जेवढे होते तेवढे उभा राहिले आणि कीर्तन करायला ज्यावेळेस म्हणले हात तुटलेले होते भगवंताचे, कोणाचे तर आमच्या गोरोबा काकाचे, तरी मला ज्यावेळेस म्हणले भजन करायला लागले त्यावेळेस काय झालं, हातानं जर ज्यावेळेस पाय टाळी वाजवल्या हात आले, बायको तिथंच होती, तिनं म्हणले माझाही पाय म्हणे तुडवलं, म्हणे देवा पुढे हा काय केला, टाळी झाली माझ्या ज्ञानेश्वर माऊलीने सगळ्याला लहान वाटलं बघा. जसं कृष्ण परमात्म्याने गोकुळात केलं तसं काला कुठं झाला, इथं वाळवंटा झाला. पण त्या भजनात काय झालं, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळा पेटावर, सावध होई देवाशे बोले कबीर. माझ्या मुक्ताबाईनं चाल द्यावं, माझ्या कुबेरानं सावध, कबीरानं सावध करा कुणाला, माझ्या देवाला म्हणून. अशा कीर्तनात ज्यावेळेस म्हणले टाळी वाजले, टाळ्यात बरोबर काकाला हात आले, नव म्हणले ज्यावेळेस पत्नीला वाटलं आता माझ्या पतीच्या हात गोडे उभारावे, टाळे वाजवावे, गोडे उभारावे, वाट हे चलावे, पंढरीचे वाट हे चलावे, पंढरीचे टाळे वाजवावे, गोडे उभारावे, टाळे वाजवावे, गोडे उभारावे. ज्यावेळेस गौराबा काकाची असलेली पत्नी संती म्हणले, तिला वाईट वाटायला, ती मी देवाला म्हणले देवा माझ्या पतीचे हात दिले, माझे बाळ काय झालं, रांगत आलं का तर संतांच्या मांदिळ्यात गेल्यामुळं हात आले गौरोबा काकाला. नव म्हणले गौरोबा काकाचं बाळ सुद्धा रांगत दुडदुड हात आलं म्हणजे बघून त्यावेळेस आनंद झाला. का किती आनंद झाला असेल त्या माता पित्याला वर्णन करतायत, अवर्णनीय असा आनंद आहे. अशामुळे संतांच्या संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पण ते रामकृष्ण वाचा बावा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधते साधन द्वैताचे बंधन न बांधीजे नामामृत गोडी वैष्णवाला दरी योगिया साधले जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लागला कृष्ण झाला ज्ञान देव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विराळे. नाम किती सोपं आहे, तुका म्हणे आहे सोपे सरावणे, पण शहाणा तो दोन्ही त्या शहाणा पाहिजे, जातीची पाहिजे, तरच नामस्मरण कुणाचे. रामकृष्ण गोविंद नारायण Narayana
कृष्ण हरी गोविंद मुरारी सगळ्या देवाचे नाव घ्यायचं. ज्यावेळेस नामस्मरण होईल त्यावेळेस इतकी नामस्मरणात ताकद येते की कुठलंही संकट आलं, कसलंही संकट आलं, संकट येतात बरं का, संकट येत नाही. लोकांना वाटतं मी देवाचं करते, संकट काय येतं, देव परीक्षा बघत होतो. अहो सोनारा आला, सोनार लोखंडाला कसं लावून बघत नाही, सुवर्णालाच कसं, सोनं हाय माहीत असून सुद्धा त्याला कसं लावावं लागते, त्याला बघावं लागते. तसंच सोन्यासारख्या माणसाला देव सोन्यासारखं कसं बघतो. त्याप्रमाणे संकट आलं तर डळमू नका, देवावर नाव ठेवू नका. देवाने असं काय केलं कधीच म्हणू नका, का तर आपले केलेलं कर्म असतं, केले कर्म झाले त्याची उपयोग आले, उपजले मेले आयुष्य किती. ज्या कर्माप्रमाणे आपल्याला फळ प्राप्ती होते आणि त्या फळाची प्राप्ती करूनच मग आपल्याला मुक्ती मिळते. आणि इथंच वर्ग नामस्मरण करता येते, स्वर्गात करता येत नाही. तिथं काय नाही, फक्त अमृत प्यायचं, कल्पतरूचे झाड आहेत, खिल्लार आहेत, कामधेनूचे, सगळं सुख सोयी आहे, पण नामस्मरण करता येत नाही. म्हणून देव काय करतो, देवाला सुद्धा तिथे ठेवा वाटतो. मृत्यू लोकी व्हावा जन्मा. म्हणून इथं नामस्मरण घ्यायचं असलं तर इथं आणि त्यातल्या त्यात आमच्या शिवानंद आश्रमात बरं का येत जावा. आता आलेले जेवढे कीर्तनाला आहात त्यांनी दररोज शिवानंद स्वामीचं दर्शन घ्या. तुम्हाला दुसरं काहीच करायचं नाही बरं का, फक्त दर्शन घेऊन जर गेलं, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागले. मग त्या सुखाला पाराव नाही. कसलेही संकट येऊ द्या, ते संकट निवारणाचं कारण आमच्या आप्पाच्या सानिध्यात आल्यावर ते संकट निवारण करतं, दुःख निवारण करतं. थोडा संतांचा महिमा आगामी Hare
हरि मुखे मना 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना संताची संगती मनोमार्गगती अकळावा श्रीपती येणे म्हणते रामकृष्ण वाचा भावा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधुते साधन द्वैताचे बंधन न बांधिजे नामामृत गोडी वैष्णवाला गली योगी आसा गली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला गला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे त्याप्रमाणे मला थोडं सांगण्याचा प्रयत्न केला मौलीचं ते हरिपाठातला हा भंग आहे अभंग आहे त्याचं भंग कधीच होणार नाही आणि त्याची विस्तार एक मुखानं काय करावं आपण म्हणजे हजारो शेष तोंडाचं शेष नारायणला तर भगवंताचं वर्णन करता येतं आलं त्या मुखानं काय करावं किंबहुना केले धर्मकीर्तन सिद्धी नेले येते उरले माझे पायी पण झालेली सेवा सद्गुरु शिवानंद शंकरानंद महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण करा जय विठ्ठल जय
संत पंढरीचा वारकरी वारी चुकून ध्यारे पंढरीचा वारकरी वारी चुकून ध्यारे कोणी काय हे संत मंडळी सुख्या असो हो सर्वांना आता जागेवर बसून या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था आहे तरी सर्वांनी प्रसाद घेऊन जावं. ज्ञानदेव तुकाराम